नमो बुद्धाय. जय भीम फ्रेंड्स. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 11 एप्रिलला विष्णुदास भावे इथे अमिती निर्मित बुद्ध भीम गीतांचा प्रोग्राम होता. तो अटेंड करण्यासाठी मी आली होती. त्यातीलच काही क्लिप तुमच्याबरोबर शेअर करत आहे. डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर ह्या क्लिप तुम्ही एन्जॉय करा. त्यावेळेला खऱ्या अर्थाने बाबासाहेब आपल्याला समजतील आणि मग जाऊन ती जयंती साजरी होईल. या बाबासाहेबांच्या त्यागाचा तो समर आता या पुढच्या प्रहरामध्ये सुरू करूया. भीमा तुझ्या जन्मामुळेचा स्फूर्ती पाहून कीर्ती पाहून कीर्ती मनी मनात साज येणार बाई पॅरिसर साहेब येणार बाई म्हणजे या सर्व कलाकार मंडळींसाठी बाबासाहेबांना बॅरिस्टरकी करत असताना अनेक प्रकारच्या ऑफर्स आल्या. अगदी सेशन्स कोर्टचे जज होण्यापासून ते बॉम्बे हायकोर्टचे सुद्धा जज होण्याची ऑफर त्यांना त्या ठिकाणी होत्या. अगदी निजामाकडून सुद्धा चीफ जस्टिस बनण्याची ऑफर बाबासाहेबांना त्यांच्या वकालतीच्या काळामध्ये आलेली होती. पण बाबासाहेबांनी ती प्रत्येक ऑफर धुडकावली, नाकारली. कारण त्यांच्या एकंदरीत जीवनचरित्रामध्ये आतापर्यंतचा भाग जो तुम्ही पाहिला, स्वतःच्या आयुष्यात त्यांना अस्पृश्यतेचा जो आलेला अनुभव होता, तो अनुभव त्यांना सर्वसामान्य माणसांसाठी सुद्धा दूर करायचा होता. कारण बघा, बाबासाहेब बॅरिस्टर, ज्ञानी पुरुष, अशा माणसाला सुद्धा अस्पृश्यतेपासून फार लांब राहता नाही आलं. त्यात तुमच्या आमच्यासारख्या साध्या सर्वसामान्य पामरांची काय ती व्यथा असेल त्यावेळेला. मग अशा वेळेला खऱ्या अर्थाने दलित उद्धारणासाठी काय करता येईल म्हणून बाबासाहेबांनी समाज कार्य करायला सुरुवात केली. मग ते 1920ला मूकनायक वृत्तपत्रातून बातम्या लिहून लोकांसमोरचा आवाज मांडणं असेल, किंवा बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना असेल आणि त्या स्थापनेतून केलेलं कार्य असेल, तिथपासून ते अगदी 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर्मेशनच्या ब्रिटिशांच्या हिअरिंग मधला वेगळ्या सेपरेट इलेक्ट्रॉल रोलचा अनुभव असेल, किंवा राजकीय पटलावरती प्रत्येक बहुजनाला केलेलं कार्य असेल. त्यांच्या थिसिस मधून ज्यावेळेला त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिलं, त्यावेळेला त्यांनी त्या सर्व गोष्टींचा उल्लेख सुद्धा त्यामध्ये केला. आणि नंतर ज्यावेळेला त्यांनी पुस्तक लिहिलं हू आर द शूद्रा, शूद्र कोण होते, या गोष्टीमधून त्यांनी लोकांसमोर वाच्य दाखवली. हे फक्त ज्ञानाच्या पातळीवरती एखादी गोष्ट करता करता बाबासाहेब तेवढ्या गोष्टीत थांबले नाही. त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या असंख्य बहुजनांना नव्हे तर कदाचित भारतातल्या त्या प्रत्येक मागासलेल्या प्रवर्गाला पुढे आणण्यासाठी स्वतःचा हात पुढे केला. आणि त्या ज्ञानाच्या हातानं तुम्हा सगळ्यांना खिचून घेऊन जात एखादा चमत्कार वाटावा. ती व्यक्ती एका सर्वसामान्य घरातून जन्माला येते, हातात काही नसताना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करते आणि करोडो लोकांना स्वतः सोबत त्या प्रगतीच्या वाटेवरती घेऊन जाते. हे सोपं नाही. बाबासाहेबांचं सिंहासन कधी बघितलंय का? असलं पाहिजे ना. बाबासाहेबांचं सिंहासन हे त्या ज्ञानाच्या पुस्तकांचं सिंहासन आहे, जे तुमच्या हृदयामध्ये बसलेलं आहे. आणि त्या प्रत्येक हृदयाच्या स्थानावरती आजही ते अधिराज्य गाजवत आहे. ज्या वेळेला आपण त्या पुस्तकांच्या ज्ञानाच्या सिंहासनाचा अवलंब करायला शिकू, त्यावेळेला आपण खरे भीमसैनिक म्हणून पुढे जायला शिकू. आणि त्यात आपल्यालाही भीमसैनिक म्हणून घेण्याचा काय अधिकार नाही. या दलितांच्या राजाचं, भीमरायाच्या कर्तृत्वाचं स्वागत जोरदार टाळ्यांनी करूया तुम्हा सगळ्यांसमोर या पुढच्या प्रयोगात. शिक्षणाच्या अमृताचा पाना त्यानं जाणला, ज्ञान घेऊन या सारा मृत्यूभाव वेचला, ज्ञान घेऊन या सारा मृत्यूभाव वेचला, अन्यायाच्या ज्वाळांनी निखाराही पेटला. दलित उद्धाराची आळ त्यानं घेतली, त्यानं माणसाला माणूस
बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सगळ्यांना या प्रगतीच्या मार्गावरती आणून आपल्यावरतीच उपकार नाही केले, त्यांनी त्या सर्व सवर्णांवरती सुद्धा उपकार केलेत. कारण त्यांच्या पिंडातला जो काही निगेटिव्हनेस होता तो बाबासाहेबांच्या या कर्तृत्वामुळे आपसूक कमी होत गेला, मिनिमाइज होत गेला. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का? आता कार्यक्रम सुरू होऊन जवळजवळ 1 तास 10 मिनिटं झाले, बरोबर की नाही? आणि हे 1 तास 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला एकदा पण जय भीम असं काही म्हटलेलं नाही. म्हटलंय का? आठवतंय का? तुम्ही म्हणा की जय भीम. पण असं का केलं हा प्रश्न फार महत्वाचा आहे. तर ह्याच गाण्यासाठी जिकडे आता आलेलो आहोत त्यासाठी तर राखीव गोष्ट करून ठेवली होती. असं होतं बऱ्याचदा नाही का, आपण एकमेकांना म्हणजे समाज बांधव म्हणून ज्यावेळेला आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेला आदरानं आणि प्रेमानं आपण एकमेकांना ग्रीटिंग्स मध्ये जय भीम म्हणतो. कसं काय जय भीम, बरोबर की नाही? फार असं आपुलकीनं हातवरती येतो, मस्तपैकी निवांत येतो. पण त्या जय भीम ह्या 2 शब्दांमध्ये केवळ नमस्कार चमत्कारासाठीची ती जागा नाहीये. जय भीम हा आपल्या आप एक पूर्णत्वाचा नारा आहे जो अभिमानानं स्वतःच्या छातीवरती बिल्ल्यासारखा मिरवायचा आहे. त्याचं कारण असं की बऱ्याचदा असं होतं की जय भीम म्हणताना आपल्याला कदाचित पोटातून तेवढी पोटतिडीक येत नाही. कधी आपण इतर समाज माणसांबरोबर असलो की आपण थोडेसे हिरमुसतो. काही जणांमध्ये अजूनही तो न्यूनगंड थोड्या प्रमाणात आढळतो, मी कसं काय जय भीम म्हणू, बरोबर की नाही? मग आपण तिकडे काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्या स्वतःला करतो, जे की केलं पण पाहिजे. समाज म्हटला की आपण सगळेजणी एकत्रानं गुड्या गोविंदाने आणलं पाहिजे. पण मग असं असताना कधीतरी मी माझ्या एखाद्या सहकार्याला भेटलो आणि म्हटलं जय भीम, तर मग माझा एक तिसरा सहकारी असतो, तो म्हणतो अरे तू तर त्या समाजातला नाही, मग तू सुद्धा अचंबित पडतो. कसं काय शक्य आहे? असं काय आपल्याला शिकवलं नाही बुवा. आपण पण म्हणतो ना काय आपलाय का जय भीम वालाय का, स्वाभाविक आहे, आपण असं आयुष्यात बऱ्याचदा करतो. पण माझ्या अभ्यासानुसार, माझ्या म्हणण्यानुसार भारतातल्या 140 कोटी जनतेतील प्रत्येक व्यक्ती, मग तो लहान असेल, थोर असेल, पुरुष असेल, स्त्री असेल, तान्ह बाळ असेल किंवा जखड म्हातार असेल, जन्माला आलं असेल किंवा येणार असेल, ती प्रत्येक व्यक्ती जय भीमवाली आहे. का? कारण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधान लिहिलं ते केवळ एका जातीसाठी नाही लिहिलं, ते त्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी लिहिलं. ज्या वेळेला त्यांनी पेन्शनचा कायदा केला तो एका विशिष्ट जाती प्रवर्गातील माणसाला मिळेल यासाठी नाही केला, तो प्रत्येक जाती प्रवर्गातल्या माणसासाठी केला. ज्या वेळेला त्यांनी सरकारी निवृत्ती वेतनामध्ये PF ची सोय योजना केली ती त्या प्रत्येक माणसासाठी केली. दिवाळी बोनस हा प्रत्येक कामगाराचा अधिकार त्यांनी तयार केला, त्यात त्यांनी जातपात नाही बघितली. माझी प्रत्येक माता भगिनी ज्या वेळेला हक्काची भर पगारी प्रसूतीची रजा घेते ती जात बघून त्यांनी नाही दिली, ती प्रत्येक माणसाला दिली. त्यामुळे जो व्यक्ती PF चा लाभ घेतो, पेन्शन योजनेचा फायदा घेतो, भर पगारी प्रसूतीची रजा घेतो, आयुष्यात जे काम आरक्षणापासून ते प्रत्येक गोष्टीचा, संविधानातल्या प्रत्येक कायद्याचा लाभ उचलतो, ती प्रत्येक व्यक्ती जय भीमवाली आहे. कारण की बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे आज त्या पातळीपर्यंत पोहोचू शकलेली आहे. याची जाण तुम्हाला आणि आम्हाला असली पाहिजे. याचा माज नसला पाहिजे, पण याची जाण असली पाहिजे. ती जाण ज्या वेळेला अभिमानाने तुमच्या आत येईल त्यावेळेला, मग ज्या वेळेला जय भीमचा नारा तुम्हा सगळ्यांसमोर येईल, तो नारा प्रेमाने नाही, आदराने नाही, तर अभिमानाने आणि आत्मविश्वासाने येईल. मग ज्या वेळेला मी पुन्हा हाक देईन जय भीम, त्यावेळेला समोरून सुद्धा तितक्याच ताकदीने जय भीमचा नारा येईल. कारण माझ्या भीमरायावानी दुसरा पुढारी या उभ्या भारत जगामध्ये झाला नाही. काही जणांना वाईट वाटेल, पण आत्ताचा सीट वाटपांसारखे आमचे पुढारी नव्हते. प्रसंगी गरजेला कायदे मंत्रीपदाच्या खुर्चीला लाथ मांडणारा माझा पुढारी होता, जो माणसांसाठी झटणारा होता. त्यांचं राजकारण हे स्वतःच्या सत्तेसाठी नव्हतं, तर समाज माणसाच्या फायद्यासाठी होतं. आणि म्हणून ज्या वेळेला हिंदू कोड बिलला समाज माणसांकडून, सरकारमधून, सवर्णांकडून विरोध झाला, त्यावेळेला त्यांनी स्वतःच्या खुर्चीला
लाथ मारली आणि त्या राजकारणातून बाहेर पडून पुन्हा रस्त्यावरती येऊन काम करायला सुरुवात केली. माझा भीमरायवाणी पुढारी पुन्हा होणं शक्य नाही. त्याच पुढाऱ्याचा यलगार करूया. बाबासाहेब कसे होते? बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता, लोपली निराशा. 7 कोटी मंदी विकासाच्या आधी, 7 कोटी मंदी विकासाच्या आधी. विकासाचा पाया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया होता कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. जोरदार टाळी स्वागत करूया तुम्हा सगळ्यांसमोर त्याचं फाट प्रदीप गीताचं. चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. एक त्या नायकावर, एक त्या नायकावर, एक समता करावर, 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 भरून ठेवलेली आहे. त्या खऱ्या सोन्या नाण्यापेक्षा त्या सोन्याला ज्ञानाची झळाळी आहे, म्हणून ते सोनं जास्त किमतीचं आहे, जे कधीच डेप्रिशिएशन व्हॅल्यू मध्ये जाणार नाही. हे लक्षात ठेवा. आणि मध्यंतराकडे कार्यक्रमाच्या पुढे जाताना स्मिताचा स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. तुम्हा सगळ्यांसमोर येत आहे स्मिताच्या आवाजात मध्यंतरी पूर्वीचं हे गाणं. कपड़ा
घरात लेकरू आहे. त्यावेळी त्या काही किती ते कष्टाने खायला मात्र खर्च तुष्ट. पण आता काय साथीच्या काठात घास, साथीच्या काठात घास, बाबा सोन्याचा खाते घास, बाबा सोन्याचा खाते घास, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याचा सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून त्यावेळेच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजीपासून हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संविधानातल्या ह्या उद्देशिकेतला हा प्रत्येक शब्द तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यावेळेला ते संविधान टिकण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावरती आहे. मी सर्व पाहुणे मंडळींना विनंती करेन, तथागतांच्या चरणावरती विजयादशमी दीक्षा दिली भीमाने, मंगल दिन तो जनी.
साजोनी नवे हित. या श्लोकामध्ये एकंदरीत आपल्याला निर्भीडपणे लोकांच्या समोर कसं जायचं आहे या मूकनायकाचं उद्दिष्ट त्यांनी आपणा सगळ्यांसमोर मांडलं होतं. हे उद्दिष्ट मांडत असताना त्यांनी त्याच उद्देशाचा पुन्हा एकदा एल्गार केला संविधान लिहिताना. कारण संविधानाचा कायदा जेव्हा त्यांनी लिहिला हा मुळात भारताच्या नागरिकाला निर्भीड करण्यासाठी दिला. त्यात त्यांनी त्यांना अधिकार दिले पण कर्तव्य सुद्धा दिली. ती कर्तव्य बंधनं नाही आहेत पण ती कर्तव्य महत्वाची आहे. कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. एक जाणे ज्योती कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाणे तुझ्या धरतीवरती. फार दूर तो पडे हिमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे. कडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. खडबंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे हिमा तुझ्या जन्मामुळे उतरली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे. उतरली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे. उतरली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे. हिमा तुझ्या जन्मामुळे. हिमा तुझ्या जन्मामुळे. हिमा तुझ्या जन्मामुळे. महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्यागमूर्ती राजारामांचा धन्यवाद मनपूर्वक आभार. शुभरात्री. पुन्हा भेटू अमिती सगळे. अरे संदेश